आवाज मानदेशाचा। आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत विवाह जुळवणे तसेच विवाहाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया सुलभ व्हाव्यात या उद्देशाने गोंदवले बुद्रुक येथे शुभमंगल प्रतिष्ठान संचलित शुभमंगल विवाह संस्था कार्यान्वित करण्यात आली आहे। या संस्थेच्या माध्यमातून उपवर वधू आणि त्यांच्या पालकांना विवाह संदर्भातील विविध सेवा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत। संस्थेमार्फत विशेषतः कोर्ट मॅरेज आणि लव्ह मॅरेज करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे। तसेच विवाहासाठी अनुभवी वकील आणि ब्राह्मण यांचे मोफत मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। विवाह नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट मिळवून देण्याची जबाबदारी ही संस्था पार पडणार असून विवाहाशी संबंधित सर्व कायदेशीर बाबी पारदर्शकपणे हाताळल्या जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। याशिवाय लग्नासाठी आवश्यक असलेले हॉल डेकोरेशन तसेच इतर सोयी सुविधांची व्यवस्था देखील संस्थेमार्फत करून दिली जाणार आहे। त्यामुळे विवाह प्रक्रियेसाठी धावपळ करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। अधिक माहितीसाठी इच्छुकांनी गोंदवले बुद्रुक येथील कार्यालयाशी संपर्क साधावा। संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक युवतींना विश्वासार्ह आणि कायदेशीर चौकटीत विवाह प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असल्याचं या कार्याला भेट देणाऱ्या नागरिकांनी सांगितलंय। अनेक वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी युवक युवतींना अडचणीचा सामना करावा लागतो। ही बाब लक्षात घेऊन विवाहाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलंय। इच्छुकांनी अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी थेट या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। 77 66 66 76 50 77 75 81 72 77 असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष जय शिंदे, उपाध्यक्ष अक्षय दीक्षित, सचिव प्रतीक माने यांनी केले आहे। रामकृष्ण हरी। शुभमंगल प्रतिष्ठान संचालित शुभमंगल विवाह संस्था गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आज येण्याचा प्रसंग आला। आज आपण पाहतोय या महागाईच्या काळामध्ये लग्नासाठी अमाप कर्ज करून आई वडील मुलीसाठी आणि मुलांसाठी खर्च करतायत। पण हा विचार करून काही सामाजिक संस्था आज काम करतायत। त्याच्यामध्ये या संस्थेचा मुद्दा म्हणून उल्लेख करावा लागेल। आंतरजातीय विवाह असतील, प्रेम विवाह असतील, यांच्या नोंदी वगैरे करून वैदिक हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे या ठिकाणी विवाह लावले जातात। ज्याप्रमाणे आळंदीला या वैवाहिक संस्था आहेत, त्याचप्रमाणे गोंदवले आणि देवडीला पिशाख आहे ना, गोंदवले या ठिकाणी ही संस्था काम करते। ही काळाची गरज आहे। कोरोनाच्या काळानं कोरोनानं तुम्हाला दाखवून दिलं की अमाप विवाहावर अमाप खर्च करण्यापेक्षा त्या वधूवरांच्या पुढील आयुष्यासाठी त्या निधीचा आणि पैशाचा वापर केला तर त्यांचं जीवन सुखी होईल, किंवा तोच पैसा त्यांनी व्यवसायासाठी वापरून जर आपलं पुढचं जीवन त्यांना सुखाने समृद्धीचं करता यावं यासाठी ही संस्था काम करते। गोंदवलेकर महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये महाराजांनी जे काम केलं, संतांनी जे काम केलं, तेच काम ही सामाजिक संस्था करत आहे। या संस्थेला असंच चांगलं काम करण्याची संधी प्राप्त व्हावी आणि समाजानंही अशा संस्थेला सहकार्य करावं असं मी हरिभक्तपरायण नारायण गमरे गुरुजी, धर्माचार्य संपर्क प्रमुख महाराष्ट्र, समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जे मला अनुभव आले त्याची प्रचिती या ठिकाणी येते। या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महाराजांचे आशीर्वाद मिळावेत एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण। मान चौफेर न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ भिसे, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।